नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं, क्लिअरली आपलं डिस्कशन झालं होतं की आजचा जो दिवस आहे बुधवारचा तो थोडासा कन्सोलिडेशन दिवस राहू शकतो, कारण की मंगळवारी सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि ती मोमेंटममध्ये गेली होती. बुधवार म्हणजे आजचा दिवस आणि उद्या जर बघितलं तर गुरुवार निफ्टीची एक्सपायरी, त्यामुळे काहीसा सँडविच डे बनतो आजचा. ओके, सो दोन एक्सपायरीच्या मधला जो दिवस आहे तो ट्रेडिंगसाठी टफ जातो. काय होतं, कन्सोलिडेशनमध्ये जातो. आणि एक्झॅक्ट जर बघितलं तर आज मार्केट जरी थोडंफार मोमेंटम दिला असेल परंतु लेवलला बिलकुल पण फॉलो केलेलं नाही. ज्या पद्धतीने मार्केटनी मोमेंटम दिली लेवलची बिलकुल रिस्पेक्ट केलेली नाही आणि त्याचा अलर्ट मी तुम्हाला कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्येच दिलेला होता. कारण की मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये राहिलं, साईडवेज जर झालं तर हाय पॉसिबिलिटी असतात की मार्केट थोडंसं आपल्या लेवल इग्नोर करू शकतं. ओके, तर तसंच काहीसा आपला दिवस होता. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर थोडासा कठीण होता ट्रेडिंगसाठी. तरी पण लर्निंग ग्रुपमध्ये मी वारंवार अपडेट दिलेले होते की डाऊन साईडला फर्स्ट टाईमला जेव्हा ब्रेक करेल त्यावेळेस डाऊन साईडची मोमेंटम कॅप्चर करायला जायचं नाही. काल देखील मी सांगितलं होतं टप्पा खाल्ला तरच सेलिंगचा विचार करा, अन्यथा विचार करायचा नाही. आणि सेकंड हाफमध्ये बुलिश साईडला जेव्हा ब्रेक केलं नो ट्रेडिंग झोन तेव्हा देखील मी सांगितलं होतं बुलिश साईड इग्नोर करा. ऑलमोस्ट डे संपलेला आहे आणि खूप बॉटमपासून वरच्याच लेवलवरती निफ्टी आलेला आहे, त्याच्यामुळे तिकडे देखील कुठली अपॉर्च्युनिटी बनलेली नव्हती. तुम्हाला जर मदत झाली असेल नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आता उद्या जर बघाल तर उद्या एक इंटरेस्टिंग दिवस आहे, गुरुवार आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन देखील बनलेली आहे. कुठल्या लेवलवरती काय पॉसिबिलिटी आहे हे डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तसेच बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं देखील लेवल आपण बघणार आहोत, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल मला खात्री आहे. ओके, शुअरिटी आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघसाल. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की 70% लोक आहेत रेग्युलर व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तर तुम्हाला जर ॲनालिसिस आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. एक सेकंड, निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट. एक मिनिट, थोडं कॅमेरा ॲडजस्ट करूया. ओके ओके, निफ्टी 5 मिनिटाचा. निफ्टीने काय केलं बघा, एक बुलिश मोमेंटम काल एक्सपायरीच्या दिवशी दिला होता, सेन्सेक्स एक्सपायरीच्या दिवशी. परत एक पुलबॅक घेतला आणि आज एक टेक्निकली जर बघितलं तर इकडे एक डबल टॉप क्रिएट केलेला आहे. हा दिसतोय तुम्हाला अशा पद्धतीने. आता सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करतोय. सगळ्या लेवल रिमूव्ह करण्याची गरज नाही, थोड्याशा लेवल मी फक्त चेंजेस करतोय, लक्षात घ्या. कारण की मार्केट थोडं कन्सोलिडेशनमध्ये होतं तर लेवल थोडंसं मी चेंजेस करतोय. ओके, बघा या काही लेवल मी अपडेट केलेल्या आहेत. लेवल मार्क करून नक्की ठेवा. एक्सप्लेन करतो तुम्हाला लेवल, म्हणजे तुम्हाला समजू नये की काय आहे लेवलचं, काय कशा पद्धतीने आपण अप्रोच ठेवायला पाहिजे. मार्केटनी ही जी लेवल आहे जी 25,000ची इम्पॉर्टंट लेवल आहे तिकडनं एक बाउन्स दाखवला होता, एक मोमेंटम दिला होता बुलिश साईडला, एक डाऊन साईडला पुलबॅक घेतला, हेल्दी पुलबॅक म्हणू शकतो आपण याला. एक चॅनल क्रिएट केला आणि चॅनलच्या नंतर एक मार्केटने ब्रेकआउट दिला. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे कन्सोलिडेशन केले, इकडे देखील कन्सोलिडेशन होतं, इकडे देखील कन्सोलिडेशन होतं. आता जर बघितलं तुम्ही तर लास्ट टाइम ही जी लेवल होती दिसती का तुम्हाला, येस, ही जी लेवल होती इकडनं सेलिंग आली होती. आज जर बघितलं तर ही लेवल ब्रेक झाली होती, थोडीफार सेलिंग बघायला मिळाली. आता इकडे काय थोडंसं आपण ॲग्रेसिव्ह व्ह्यू का ठेवलाय, इकडे एक ट्रेंड लाईन आहे छोटीशी. ओके, ॲग्रेसिव्ह व्ह्यू का आहे, तुम्हाला इकडे हा छोटा स्विंग देखील बघायला मिळत असेल, हा छोटा, तरी आपण याला का घेतलेलं नाही. ॲक्च्युअली बघायला गेलं तर लेवल इकडनं ड्रॉ करायला पाहिजे होती ना, परंतु जर एक्सपायरीमध्ये जर
ही मोमेंटम देऊन गेला, अजून पुलबॅक घेऊन जर ही लेवल ब्रेक होतीये कुठली 25,180चे, तर एक स्कॅल्पिंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ही लेवल ॲग्रेसिव्ह ठेवलेली आहे, त्यामुळे ॲग्रेसिव्ह लेवलच्या वेळेस SL जाण्याचे चान्सेस हाय होतात. परंतु जर छोटा SL बनत असेल तर ॲग्रेसिव्हला आपण सेलिंगचा विचार करू शकतो. जर वरती जाऊन मोठी कॅन्डल इकडे तयार झाली तर बिलकुलही हा व्ह्यू बनत नाहीये. त्याच्यामुळे ॲग्रेसिव्ह व्ह्यूचा विचार कधी करायचा, ज्यावेळेस SL छोटा बनत असेल, रिस्क घेण्यासाठी असेल. SL छोटा म्हणजे काय की बाबा छोटेशा रिस्कवरती जर एक्सपायरी मोमेंटम आला आणि मोठा मोमेंटम जर झाला तर एक चांगला आपल्याला मोमेंटम कॅप्चर करता येऊ शकतो. आता इकडे जर बघितलं तर इकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो झाला आहे ना, तो सेलिंग साईडला देखील कम्फर्टेबल झालेला आहे. सेलिंग साईडला देखील चांगला रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत आहे. त्याच्यामुळे थोडंसं जर तुम्ही नजर फिरवली चार्टवरती तर हा काहीसा आपल्याला एक डबल टॉप क्रिएट झाला आहे. म्हणजे काय, जोपर्यंत निफ्टी या लेवलच्या वर जात नाही, म्हणजे कुठली लेवल आहे 25,250, जोपर्यंत निफ्टी 25,250च्या वरती जात नाही तोपर्यंत बुलिशचा तर विषयच बनत नाहीये. बुलिशचा काय आहे, कुठलाही व्ह्यू बनत नाहीये. परंतु अपॉर्च्युनिटी मग कुठं मिळतीये, अपॉर्च्युनिटी मिळतीये जर या मल्टिपल सपोर्ट करून खाली आलेला आहे, परत जर पुलबॅक घेऊन जर एक 25,180च्या खाली जर क्लोजिंग मिळते तर आपल्याला एक शार्प सेलिंगची अपॉर्च्युनिटी डाऊन साईडला म्हणजे सेलिंगच्या साईडला बघायला मिळू शकते. ओके, मग काइंड ऑफ इकडे जर बघितलं तुम्ही तर मी सगळ्या लेवल रिमूव्ह करतो, टाइम फ्रेम 15 मिनिटावरती घेऊन जातो. इकडे जर बघितलं तुम्ही तर इकडे या पद्धतीत देखील एक ट्रेंड लाईन तयार झालेली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. ओके, मग इकडनं जर बघितलं तर लास्ट टाइम या लेवलवरती पुलबॅक घेतला होता बघा, पुलबॅक घेऊन या लेवलवरती निफ्टीने डाऊन साईड मोमेंटम दिली होती. मग ही जर तुम्ही थोडीशी प्राइस ॲक्शन बघितली, ओके, एक डाऊन साईड मोमेंटम वरती गेला, या लेवलवरनं रेजिस्टन्स घेतला, खाली आला, परत या लेवलनंतर रेजिस्टन्स घेतलाय, खाली येतोय. आता ही जी ट्रेंड लाईन बनतीये, ही ट्रेंड लाईनची रिस्पेक्ट किती करतोय निफ्टी याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे काय, आपला व्ह्यू कुठे आहे 25,000 या लेवलच्या खाली आहे. तुम्ही जर बघितलं आपण इकडे तर एक ॲग्रेसिव्ह ठेवला आपण कुठे, या मोठ्या ग्रीन कॅन्डलच्या खाली. ओके, मग आपला जो व्ह्यू आहे तो कुठून आहे, ॲग्रेसिव्ह या लेवलच्या खाली आहे. म्हणजे ही जी रेड कॅन्डल लावली होती त्याच रेड कॅन्डलच्या तिथनं आपला व्ह्यू खाली आहे. टेक्निकली जर बघायला गेलं तर ही ट्रेंड लाईन बनतीये, ट्रेंड लाईनच्या खाली आल्यावर आपला व्ह्यू बनायला पाहिजे होता. परंतु ही जी प्राइस ॲक्शन इकडे दिसते ही खूप ॲग्रेसिव्ह सेलिंगची प्राइस ॲक्शन दिसते. जर हा स्विंग ब्रेक झाला, हा स्विंग जर ब्रेक झाला तर आपल्याला एक नेगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. त्याचा मोमेंटम खाली आपल्याला परत 25,000 पर्यंत येताना दिसू शकतो. एक सेकंड. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला ॲग्रेसिव्ह नेगेटिव्हचा विचार करू शकतो. आणि आता थोडंसं ॲग्रेसिव्ह ठेवतो, त्यामुळे काय तुम्हाला SL मी सांगितलं, तुम्हाला ॲग्रेसिव्ह जाताना SL जाण्याचे चान्सेस जास्त असतात. बरं, ही प्राइस ॲक्शन तुम्हाला समजली आहे का? एक स्ट्रॉंग सेलिंग नंतर एक या पद्धतीने आपल्याला एक चॅनल क्रिएट होताना दिसतोय 15 मिनिटात टाइम फ्रेमवरती. त्याच्यामुळे जर ॲग्रेसिव्ह जरी आपण इकडे विचार केला तर आपल्याला एक छोटा मोठा मोमेंटम खाली मिळू शकतो आणि त्याच्यानंतर आणखी एक डाऊन साईड मोमेंटम आपल्याला 25,000 पर्यंत बघायला मिळू शकतो. याची शक्यता दाट आहे. दाट आहे याचा अर्थ असं नाही की 100% मार्केट फॉलो करतो. मार्केट कुठलीही गोष्ट 100% फॉलो करत नाही. जरी आपण जी गोष्ट डिस्कशन करतो त्या पद्धतीने मार्केटने 100% फॉलो जर केलं तर तो निव्वळ योगायोग समजला जातो. म्हणजे मी कितीतरी वेळा लेवल मार्क करतो आणि एक्झॅक्ट निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स त्या लेवलवरती रिस्पेक्ट करतात. याचा अर्थ माझं 100% बरोबर आहे का? बिलकुल पण नाही. मी कधीही म्हणत नाही की कुणीही मार्केटला 100% प्रिडिक्ट करू शकतो. त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर 50%च्या वरती जर तुम्ही प्रिडिक्शन तुमचं बरोबर येत असेल तर तुम्ही मार्केटमध्ये जिंकताय. ओके, तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. त्याच्यामुळे शक्यता धरून चालायची की आपण मार्केटला 60-70% जरी प्रिडिक्ट केलं तरी मार्केट आपल्याला एक चांगला रिटर्न देऊ शकतं. ओके, आता तुम्हाला इकडे मी दाखवलंय की इकडे कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनली. आता परत आपण 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती वा. आणि एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, जर कोणी नवीन असेल मार्केटमध्ये, एकदम बिगिनर असेल किंवा त्याला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स नाही तर त्याने मग हा स्विंग ब्रेक व्हायची देखील वाट बघू शकता. मग ही जी मोमेंटम आहे, तुम्ही ॲग्रेसिव्ह तुम्हाला जायचं नसेल, बघा लक्षात ठेवा ऑप्शन प्रत्येकाकडे असतात. ह्या लेवलवरती जर तुम्हाला ॲग्रेसिव्ह सेलिंग साईडला जायचं नसेल तर मग दुसरा ऑप्शन काय आहे की ही सपोर्ट लेवल जी कुठली आहे 25,132 इकडे दिलेली आहे, या लेवलच्या खाली जर निघतोय
तर मग तुम्ही इकडे नाही, पण इकडे टप्पा खाणं इम्पॉर्टंट आहे, कंपल्सरी म्हणलं तरी चालेल. इकडे टप्पा खाऊन मग या डाऊन साईडच्या लेवलचा विचार करू शकता. ओके, जो की या सपोर्टपर्यंत आहे. मग काय तुम्हाला समजलं इकडे, की इकडे ॲग्रेसिव्ह लेवल 25,180, ज्यांना सेफ एंट्री करायची किंवा सेफ साईड विचार करताय ते 25,132 या ज्या लेवल आहे याचा तुम्ही विचार करू शकता. आता नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 25,180, 25,250, 8 आणि 6, 14 आणि 15 साधारण 70 पॉईंटचा एक नो ट्रेडिंग झोन बनतोय. एक्सपायरी आहे उद्या निफ्टीची, तर थोडंसं आपल्याला मार्केट पॉज जर घेतलं किंवा मार्केट जर स्लो झालं तर या लेवलमध्ये आपण थोडंसं आपली मेंटॅलिटी स्ट्रॉंग करू शकतो. ओके, मेंटॅलिटी स्ट्रॉंग कशी होते, की मार्केटमध्ये आपण मार्केट जर बघते तुम्ही ते या झोनमध्ये आहे तर आपण कुठला ट्रेड घेत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली ओव्हर ट्रेडिंग सगळ्या गोष्टी कम्फर्टेबली तुम्ही हँडल करू शकता. ओके, आणि प्राइस ॲक्शन सेटअपमध्ये एक सायकोलॉजीवरती देखील टॉपिक मी केलेला आहे. ज्यावेळेस लॉन्च होईल त्यावेळेस तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की बघू शकता, कंपल्सरी कोणाला नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला काही ना त्यातनं व्हॅल्यू मिळेल तर तुम्ही करू शकता, अन्यथा काही करायची गरज नाही आहे, तुमची मर्जी आहे कम्प्लिटली. ओके, ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईड सिंपल, हा जो रेजिस्टन्स, हा जो सपोर्ट होता तो ब्रेक झाला, रेजिस्टन्सचं काम केलं, जे मार्केटचं नेचर आहे त्या पद्धतीने. इकडे डबल टॉप क्रिएट केलाय. जर आता या लेवलवरती जे सेलर आहेत, या लेवलवरती जे सेलर आहेत म्हणजे कॉल रायटर मी इकडे लिहिलेला आहे. ओके, इकडनं जर कॉल रायटरचे एसएल उडाले 25,250च्या वरती जर निफ्टी क्लोजिंग मिळते 5 मिनिटाची, तर एक बुलिश मोमेंटम इकडे आपल्याला पेंडिंग आहे. 25,300, 25,340, 25,380 ज्या लेवल आपण काल पण डिस्कशन केलं होतं ॲज इट इज लेवल आहे, कुठल्याही लेवलमध्ये चेंजेस नाही आहे. ओके, तर या लेवल आपल्याला बघायला मिळतील. एकदा ओआय डाटा बघूया आपण. फक्त थोडंसं मला चार्ट आहे ना 1 तासाचा टाइम फ्रेमवरती बघू द्या. ज्या पद्धतीत ही प्राइस ॲक्शन आहे, तुम्हाला इकडे परत बघा, इकडनं मोमेंटम नंतर एक डाऊन साईड मोमेंटम आणि इकडे कन्सोलिडेशन, परंतु ज्या पद्धतीत ही प्राइस ॲक्शन आहे, ओके, इकडे ट्रेंड लाईन देखील आहे, परंतु हाय म्हणजे ह्या ट्रायंगलमध्ये निफ्टी फसलेला आहे. जर ब्रेकआउट आला तो देखील मोठा असू शकतो, डाऊन साईडला ब्रेक झाला तो देखील मोठा असू शकतो. म्हणजे मार्केट जर ट्रेंडी झालं तर उद्या एक मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो, 250, 300 पॉईंटचा देखील. तर लक्षात ठेवा की जो नो ट्रेडिंग झोन आपण डिस्कशन करतोय तो खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला की ही जर तुम्ही बघितलं, ही जर रेजिस्टन्स ब्रेक होते तर एक काहीसा इकडे आपल्याला कप अँड हँडलचा पॅटर्न बघायला मिळतोय. मग ही जी खोली आहे इतका मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, आणि डाऊन साईडला जर बघितलं तर एकदा दोनदा सपोर्ट आणि तिकडनं जर निगेटिव्ह झाला तर तो परत इकडे, मग इकडे परत डबल बॉटम करायचं आहे, काय करायचं तर त्याला मार्केटला ठरवू द्या, परंतु ही मोमेंटम आपल्याला मिळणार आहे. चला 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती जाऊन परत एकदा ऑप्शन चेन बघूया. ऑप्शन चेन काय सांगते, 17 जुलैची एक्सपायरी आहे. 25,200 ॲट द मनीच्या लेवलची क्लोजिंग आहे. 25,200 जर बघितलं तर इकडे थोडीशी मी ऑप्शन चेन सेंटरला घेतो. ओके, 25,200चे पुट रायटिंग जर बघितलं तर 1 करोड आहे, 1,25,00,000 आहे, आणि कॉल रायटिंग जर बघितलं तर 1 करोड आहे. म्हणजे 25,200 ही एक कन्सोलेशनची लेवल आहे, आणि तिकडे आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे, काही घाबरायची गरज नाही. परंतु त्याच्यानंतर जर बघितलं 25,200 नंतर हेवी पुट रायटिंग कुठे बघायला मिळते तुम्हाला, 25,100 आणि 25,000 वरती. म्हणजे 25,100 देखील ओपन होती जर 25,180चे खाली जातोय तर, आणि 25,000ची लेवल देखील ओपन होते. म्हणजे दोन्ही लेवल ओपन होतं ते कधी, ज्यावेळेस सपोर्ट ब्रेक होईल त्यावेळेस, ज्यावेळेस नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट ब्रेक होईल त्यावेळेस. ओके, त्या लेवल ओपन होताना दिसतं ते. परंतु त्याच्या आधी हेवी पुट रायटिंग आहे, लक्षात घ्या, हेवी पुट रायटिंग आहे. जर 25,200चा कॉल रायटिंग बघितली तर बऱ्यापैकी कॉल रायटिंग आहे, आणि आपली लेवल काय आहे 25,250, म्हणजे 25,200च्या 50 पॉईंट स्पेस आहे. परंतु 50 पॉईंटच्या वरती जर निफ्टी निघाला तर एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते. आता इकडे जर बघितलं तर 25,300 वरती हेवी, म्हणजे पहिल्या तिन्ही जरी बघितली कॉल रायटिंग, पुट कॉल रायटिंग, कॉल रायटिंग, कॉल रायटिंग हेवी आहे. हे तिन्ही स्ट्राईक प्राईस जर बघितले 25, 200, 150, 100 हेवी आहे. ओके, थोडंसं मार्केट आहे ना कन्सोलेशन करू शकतं अशा झोनमध्ये, कारण की पॅकअप एकदम पॅक कॉल रायटिंग, पुट रायटिंग झालेले आहे.
आता प्रीमियम जर बघितले तर प्रीमियम पण इतके काही खास नाही, म्हणजे प्रीमियम थोडेसे लो आहेत. ज्यावेळेस प्रीमियम लो असतात त्यावेळेस मोठे मुवमेंट येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आज जर बघितलं तर आज IB देखील डाऊन झालेला आहे. ओके, IB जर इंडिया विक्स बघितलं तर 2% डाऊन आहे. त्याच्यामुळे लेवलवरनं तर आपण डिस्कशन केलं काय काय गोष्टी कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत मार्केट कन्सोलिडेशन करू शकतं, परंतु आत्ता ज्या पद्धतीने OI डाटा दिसतोय मार्केट थोडंसं स्लो राहू शकतं मित्रांनो. तुम्हाला माहिती मार्केट ज्यावेळेस स्लो राहतं ना, मार्केट ऑप्शन रायटरचं असतं, म्हणजे ऑप्शन सेलरचं असतं. ऑप्शन बायरला हाय रिस्क असते. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला हँडल करता येत नसेल एक्सपायरी, तर थोडंसं तुम्हाला कॅपिटल तुमचं उद्या कमी वापरलं तर काही तोटा होणार नाही असं मला वाटतं. ओके, त्याच्यामुळे ती रिस्क तुम्ही समजून घेतली पाहिजे. रिस्क समजून घेतली पाहिजे म्हणण्यापेक्षा हे लर्निंगचे पार्ट आहेत. हे तुम्ही लर्निंगचे पार्ट ॲज अ लर्निंग म्हणून कन्सिडर करा. मार्केटला जर तुम्ही नवीन असाल तर एकदम जंप मारून मार्केटकडून खूप सारा पैसा घेता येईल हा थॉट जर तुम्ही ठेवला असेल ना, तो थोडासा कमी करा. ओके, मार्केट हे खूप रिस्की आहे. मार्केट खूप रिस्की आहे. त्याचं जर तुम्हाला नॉलेज नसेल तर मार्केट 99% लॉस करून देतं. आणि ग्लोबली डाटा देखील आहे, इंडियाचा सेबीचा डाटा देखील आहे की जवळजवळ 90+ ट्रेडर आहेत ना, 90% जास्त ट्रेडर हे लॉस करतात, ते स्पेशली ऑप्शन बायर. त्याच्यामुळे तुम्ही जर मार्केटला असं चुटकीसारखं समजत असाल तर खूप मोठी चूक करताय. आणि हे सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम माझं आहे, क्लिअर तुम्हाला व्ह्यू सांगण्याचं काम माझं आहे. हा तर प्राइस ॲक्शनचं तर सांगतच असतो, परंतु कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंटरित्या फॉलो करायला पाहिजे ते. मग आता इकडे क्लिअरली दिसतंय की थोडंसं काय आहे की प्रीमियम थोडे कमी आहे, त्याच्यामुळे मोमेंटम येण्याचे चान्सेस देखील कमी आहे. याचा अर्थ असा नाही की 100%च मार्केट जे दिसते ते फॉलो करतं. ओके, उद्या मे बी 1000 पॉईंटची देखील रॅली होईल, पण मग तुम्ही परत कमेंटमध्ये तेच नका बोलू की सर तुम्ही बोलले होते की प्रीमियम थोडे स्लो आहे तर मार्केट थोडं स्लो राहील, परंतु 1000 पॉईंटची मोमेंटम घेऊन जाईल, तर त्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटतंय की तिकडे दिसतंय, हे जे डोळ्याला दिसतंय ते मला सांगणं तुम्हाला काम आहे. त्याच्यामुळे जे दिसतंय ते मला सांगतंय. आणि जर तुम्ही प्राइस ॲक्शननुसार ट्रेडिंग करत असाल, सेटअपनुसार ट्रेडिंग करत असाल, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल, तर जोपर्यंत सेटअप होत नाही तोपर्यंत ट्रेड नाही केला तर अतिउत्तम आहे. ओके, आणि त्याच्यामुळेच खूप साऱ्या मित्रांचे क्वेश्चन होते, सर की काय जे सेटअप आहे ते एकदा आम्हाला शिकवा. आणि त्याच्यासाठीच मी तुमच्यासाठी सगळं सेटअपचे जे प्रत्येक सेटअप ना व्यवस्थितरित्या मी तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये मांडलेला आहे. ओके, जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेनच, परंतु तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. ओके, चला हरकत नाही, जाऊया आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी मस्त मोमेंटम देऊन गेला आज. बँक निफ्टीला बघितलं नाही मी ॲक्च्युली थोडंसं सेकंड हाफमध्ये, परंतु जर बघितलं तर बँक निफ्टीने व्यवस्थितरित्या लेवल ब्रेक केली, व्यवस्थितरित्या मोमेंटम देऊन गेला. ओके, आता बँक निफ्टी जर बघितला तर ह्या सगळ्या लेवल मी एकदा हाईड करतोय आणि चार्ट परत एकदा 15 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती घेऊन जातोय. तर जास्त काय तुम्हाला इकडे बघायला मिळते की बँक निफ्टी जरी मोमेंटम दिला असेल तरी खूप छोटे छोटे आहे, परंतु एक रेंज बँक निफ्टी का क्लिअर आहे. ही रेंज बँक निफ्टी का क्लिअर आहे. ओके, तर खूप स्लोली बँक निफ्टी या रेंजमध्ये परफॉर्म करते. आता जर बघितलं तर काय बनतं इकडे की बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट इकडे आपल्याला जर बघायला मिळालं, 5 मिनिटाची टाइम फ्रेम जरी केली तरी तुम्हाला इकडे दाखवतो मी की बँक निफ्टीमध्ये देखील आपल्याला एक अशा पद्धतीने ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, मग इकडनं सपोर्ट घेतलाय, वरती गेलाय, इकडे डबल सपोर्ट घेतला ट्रेंड लाईनचा, परत आला सपोर्ट घेतलाय. आता हा जो स्विंग आहे 57,000चा, हा स्विंग थोडासा इम्पॉर्टंट आहे. या स्विंगच्या जर खाली बँक निफ्टी निघतोय तर मग परत आपल्याला हा जो सपोर्ट आहे 56,600चा, या लेवल ओपन होताना दिसतात. बुलिश साईड बघितलं तर ही लेवल जर ब्रेक होतीये कुठली आजच्या इंट्राडे हायची, तर इतकं काही मोठं स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम येण्याचे चान्सेस दिसत नाहीये. परंतु ही जी आत्ता लेवल आहे या लेवलपर्यंत जाऊ शकतो 57,500, म्हणजे 57,300च्या आसपास ब्रेकआउट जर मिळाला तर या लेवलपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे साधारण एक 200 पॉईंटची बुलिश मोमेंटम असेल. लेवल आपण बघणारच आहोत, परंतु ज्या पद्धतीने आत्ताची जी प्राइस ॲक्शन बनली आहे ती फेवरेबल आहे सेलिंग साईडला. आता खूप लोकांना मी असं सांगतो फेवरेबल आहे सेलिंग साईडला, तर त्याचे कारण देखील तुम्हाला सांगत असतो मी, तरी कोणाला समजत नाही. ठीक आहे, हळूहळू गोष्टी तुम्हाला हळूहळू समजून जातील. हे बघा इकडे
कन्सोलिडेशन केलं होतं, ब्रेकआउट झाला. आता जर हा ब्रेकआउट सस्टेन नाही झाला तर काय होतं, हा ब्रेकआउट ॲज अ ब्रेकआउट फेलियर कन्सिडर होतो. ओके, मग ब्रेकआउट फेलियर कन्सिडर होऊन जर इकडे जर सेलर लोक ॲक्टिव्ह होतात ते आफ्टर ट्रेंड लाईन ब्रेक, ओके, तर मग एक शार्प सेलिंगची मोमेंटम बघायला मिळू शकते. ओके, सिम्पल प्राइस ॲक्शनचं आपण डिस्कशन केलेलं आहे. आता लेवल कुठले इम्पॉर्टंट आहेत त्यासाठी, इकडे जर बघितलं तर ॲग्रेसिव्ह व्ह्यू ठेवू वापरू शकतो ही, पण नाही, ॲग्रेसिव्ह जाण्यात काही लॉजिक नाही आहे. एक सेकंड, 57,168 क्लोजिंग आहे. साधारण इकडे ट्रेंड लाईन जर बघितली तर इकडची जरी ट्रेंडला आपण मार्क केली तरी पण हा एक सपोर्ट अडतोय, तर हा सपोर्ट एकदा यायला पाहिजे. ओके, ठीक आहे, 30 लेवल बनतीये. आता नो ट्रेडिंग झोन होतोय ना, तो मोठा होतोय. आता इकडे एक ही लेवल आता रिमूव्ह करतो मी, कारण की 57,500 मी तुम्हाला सांगितलं ही लेवल इझिली पॉसिबल आहे. सिंगल लेवल बस आहे बुलिश साईडला, कारण की खूपच स्लो मध्ये आहे. अजून बघा, तुम्हाला कुठे इकडे मोठा ब्रेकआउट बघायला मिळत नाही बँक निफ्टीमध्ये. ही जर ट्रेंड लाईन बघितली तर हा एक सपोर्ट येतोय, हा सपोर्टवरती एकदा टप्पा खाणं कंपल्सरी आहे. इकडे टप्पा खाणं कंपल्सरी आहे. येऊ द्या, टप्पा खाऊ द्या, लेवल ब्रेक जर झाले तुम्हाला हा या पद्धतीने हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला मिळेल. ओके, मग आपल्याला एक रिझन माहिती की हेड अँड शोल्डर झाला आहे, थोडीशी ट्रेंड लाईन देखील ब्रेक झाली आहे, एक इम्पॉर्टंट राऊंड लेवल देखील ब्रेक होते, तर मग याची पॉसिबिलिटी हाय होती 56,767 ते 56,600. तर या लेवल तुम्ही फॉलो करू शकता. बाकी 57,290 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडचा विचार करायचा नाही. इकडे काय बुलिश मोमेंटम येतील छोटे मोठे, त्याला क्लिअरली इग्नोर करा. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 57,356, साधारण 300-320 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. नाही मोमेंटम मिळाला तरी हरकत नाही, परंतु विनाकारण लफडे करून घ्यायचं नाही. ओके, विनाकारण बळच मार्केटच्या नादाला लागायचं नाही, डवचायचं नाही मार्केटला, मग तो खाऊन टाकणार. ओके, सो या लेवल बनतात ते, याचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, आपल्या चॅनलच्या नावाने खूप सारे टेलिग्रामवरती देखील फेक चॅनल आहेत, इंस्टाग्रामवरती देखील फेक चॅनल आहेत. तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो, परत एकदा काय वारंवार सांगतच असतो की ज्या पण ऑफिशियल लिंक आहेत ना त्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही हा व्हिडिओ बघताय कुठे, यूट्यूबला बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक कोणी पुट केलेलं असतं, टीमनी पुट केलेलं असतं, जे आपली टीम आहे त्यांनी, मग त्या ऑफिशियल लिंक आहेत. तुम्ही जर येडेचाळे करून जर कुठं सर्च करत बसले आणि तिकडे जर तुम्ही चुकून कोणाच्या हाताला लागले, तो माझं नाव यूज करणार, काही करणार, तुम्ही तिकडे फसणार. माझं नाव म्हणजे चॅनलचं नाव यूज करणार, कारण की ते फेक लोक आहेत. फेक लोक काही करू शकतो, आपण त्यांना काही बोलू शकत नाहीये. ओके, एकासोबत ॲक्शन घेऊन दुसरा तयार होतो. त्याच्यामुळे जागृत कोणाला व्हायचंय, तुम्हाला व्हायचं, आणि तुम्ही जागृत आहात मला डेफिनेटली माहिती आहे, कारण की खूप साऱ्या मित्रांनी जे फेक चॅनल त्यांचे स्क्रीनशॉट देखील सांगितलं आणि हसून सांगितलं की सर बघा आपल्या चॅनलचं नाव यूज करून आम्हाला मेसेज करतात ते. ओके, तर असा कुठलाही तुम्हाला मेसेज मी स्वतः समोरून तुम्हाला कधी अप्रोच करणार नाही की माझ्याकडे ही स्कीम आहे, ही स्कीम आहे, नाही. जे पण काय असं मी तुम्हाला चॅनलवरती सांगेन किंवा आपल्या ऑफिशियल टेलिग्रामवरती सांगेन. जो पण सेटअप प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे तो पण मी लॉन्च केल्यावरती आपल्या टेलिग्रामवरती अपडेट देणार आहे, आणि यूट्यूबला देखील सांगणार, आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि टेलिग्राममध्ये, बाकी थर्ड ठिकाणी कुठेही तुम्हाला मिळणार नाही. आणि ही गोष्ट तर समजून चला की तुम्ही 5,000 रुपये द्या आम्हाला आणि आम्ही तुम्हाला 25,000 देऊ, हे तर एकदम बकवास आहे, फेक, कम्प्लिटली फेक. कारण की कोणाचेही पैसे म्हणजे कुठलाही फंड मॅनेज आपली टीम करत नाही. अलर्ट ठेवा, जर तुम्हाला कोणी पैसे मागत असेल मेसेज करून स्पेशली, फेक समजायचं. ओके, हां, तुम्हाला जर लर्निंग ग्रुप जॉईन करायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता लर्निंग ग्रुपचे खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर तिकडे कॉल आणि टिप्स दिले जाते का? बिलकुल नाही. कॉल अँड टिप्समध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही चॅनलला सोडून दिलं तरी चालेल, कारण की कॉल अँड टिप्सवरती नाही होत. कॉल आणि टिप्सवरती मार्केट होणार नाही. कॉल अँड टिप्स म्हणजे कॉपी करून पास झाल्यासारखे. तुम्ही कॉपी करून पास तर होसा ना एक दिवस,
परंतु जेव्हा तुम्ही पासआउट होसाल आणि जेव्हा तुम्ही जॉब शोधायला जासाल ना, तेव्हा तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. सेम एक्झॅक्टली एक दिवस तुम्ही ट्रेड कॉपी करून ट्रेड पैसे कमवसाल एक दिवस, परंतु तिथून पुढे कंटिन्यू पैसे घालवत राहणार आहे. त्याच्यामुळे कॉल आणि टिप्ससाठी जर तुम्ही या चॅनलला किंवा टेलिग्रामला जॉईन होत असाल तर बिलकुल पण नाही. हां, अभ्यासासाठी, लर्निंगसाठी, मार्केट शिकण्यासाठी जर जॉईन होत असाल तर तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे तुमचं. ओके. सो सगळ्या गोष्टी, इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो वारंवार, कारण की प्रत्येकाचे जे पैसे आहेत ना ते कष्टाचे पैसे आहेत. ओके. कुणी इथे अंबानी सुद्धा कष्टच करतोय म्हणाला, पण कोणाकडे इतके खूप सारे पैसे म्हणून मार्केटमध्ये येतं असं नाही. प्रत्येक जण काही ना काही सेकंड इन्कम किंवा काही ना काही आपली वेल्थ क्रिएशन करण्यासाठी मार्केटमध्ये येतात. त्याच्यामुळे तुमचा कष्टाचा ₹1 पण कोणाकडे गेला नाही पाहिजे. ओके. आणि तुम्हाला जी गोष्ट वाटते की बाबा लर्निंग ग्रुप सरांचं जॉईन करायचं आहे, ठीक आहे, तुम्हाला वाटते तुम्ही करू शकता. सरांचा जो सिलेबस कोर्स आहे तो एकदा घेऊन बघायचा आहे. तुम्हाला वाटते तुम्ही घेऊ शकता, परंतु तुम्हाला फोर्स नाही, लक्षात ठेवा. ओके. सो त्या गोष्टी एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की ₹1 इम्पॉर्टंट असतो. चला, थोडंसं टॉपिक वेगळाच निघाल्यामुळे थोडंसं सॉरी. आपण परत बॅक टू येऊया आपल्या ॲनालिस्टकडे. बाकी स्क्रीनशॉट ठेवा, लक्षात ठेवा, आणि नो ट्रेडिंग झोन देखील लक्षात ठेवा. ओके. कारण की बघा, हे सांगणं देखील इम्पॉर्टंट आहे, पण ते सांगणं अति इम्पॉर्टंट आहे, कारण की खूप लोक बळी पडतात. आपल्यातलं जास्त कोणी नाही म्हणून ठीक आहे, परंतु तुम्हाला माहिती की आता किती स्कॅम होतं ते. त्याच्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा, थोडंसं काळजीपूर्वक राहा, अलर्ट ठेवा. चला, डाऊन साईडला जर बघितलं, सेन्सेक्समध्ये येऊया आपण. सेन्सेक्सचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. सेन्सेक्स जर बघितलं तर थोडासा डाऊन साईडला आला, परत वरती जाऊन नो ट्रेडिंग झोनमध्ये क्लोज झाला. आता सेन्सेक्सच्या लेवल जर बघितलं तर सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करायची गरज नाहीच ॲक्च्युली, फक्त ॲडजस्ट करतोय. थोडंसं लेवल ॲडजस्ट केलेलं आहे, बऱ्यापैकी लेवल चेंजेस केले आहेत. त्यामुळे तुम्ही फ्रेश स्क्रीनशॉट काढा, कालचा स्क्रीनशॉट नका ठेवूया. बुलिश मोमेंटम जबरदस्त चॅनल पॅटर्न क्रिएट केला, चॅनलचा ब्रेकआउट दिला, वरती गेला, हरकत नाही, तुम्हाला नसेल कॅप्चर करता आला, कारण की लेवलनुसार तो व्ह्यू बनत नव्हता. इकडे जर बघितलं तर इकडे बऱ्यापैकी कन्सोलिडेशन आहे, इकडे बऱ्यापैकी कन्सोलिडेशन आहे. त्याच्यामुळे हा जो झोन आहे 82,520चा ते 82,788चा, तर हा क्लिअरली उद्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे. मार्केट उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे साईडवेज जर राहिलं तर हाय पॉसिबिलिटी सेन्सेक्स देखील या झोनमध्ये साईडवेज राहू शकतो. परंतु जर 82,788 जर लेवल ब्रेक होते तर एक अपॉर्च्युनिटी बुलिश करायला मिळेल 83,000 83,166 या लेवलचा तुम्ही विचार करू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे ट्रेंड लाईन आहे, दिसते तुम्हाला ट्रेंड लाईन. टप्पा खाऊ द्या छोटासा, लेवल ब्रेक करू द्या, सुसाट गाडी खाली येण्याचे चान्सेस आहेत. त्या गाडीमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला गाडी तुमच्या लोकेशनवरती घेऊन जाणार आहे. म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजलं असं मला काय सांगायचं ते. फर्स्ट लेवल 82,350, सेकंड लेवल 82,200, थर्ड लेवल 82,000च्या आसपास आहे, 82,035 आहे. तर या लेवल नक्की फॉलो करण्याचा ट्राय करा. बघा, लेवल आपण ज्या बघतो ना, ह्या लेवल तुम्ही ट्रेडिंग करताय बरोबर आहे, ह्या लेवलचा फक्त एक एक्स्ट्रा कन्फर्मेशनसाठी उपयोग करायचा आहे. माझा कुठलाही असा दावा नाही की या लेवल तुम्हाला प्रॉफिटच करून देतील, परंतु या लेवल ॲज अ स्टॉक मार्केट चा व्ह्यू बघताना आपण, ॲज अ ट्रेडरचा व्ह्यू बघताना आपण, की बाबा ह्या कन्सेप्ट जे आपण डिस्कशन करतोय त्याच्या मागच्या गोष्टी काय आहेत हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्हाला वेगळा कॉन्फिडन्स येणार आहे. हे फक्त लक्षात ठेवा. ओके. तुम्ही बघा, तुम्ही कुठली गोष्ट नवीन शिकत असाल, तुम्ही ड्रायव्हिंग शिकत असाल किंवा तुम्ही स्विमिंग शिकत असाल, ज्यावेळेस एखादा व्यक्ती खूप दिवसापासून करतोय, म्हणजे तुम्ही स्विमिंगला जात असाल, ठीक आहे, तुम्ही नवीन स्विमिंगला ॲडमिशन घेतली. आता एक व्यक्ती आहे जो तुमच्यासमोर खूप वर्षापासून ते काम करतोय, त्यावेळेस तुम्हाला स्विमिंग करताना की भीती वाटणार नाही. परंतु जर कोणीच नसेल आणि तुम्ही बिगिनर असाल, तुम्ही स्विमिंगमध्ये उडी मारली, पाण्यात उडी मारली, तर तुम्हाला भीती वाटणार आहे. मग ते जे डर का माहोल आहे तर ते कमी होण्यासाठी या सगळ्या लेवलचा तुम्ही फायदा घेऊ शकता, किंवा तुम्ही एक एक्स्ट्रा कन्फर्मेशन म्हणून याच्याकडे पाहू शकता. ओके. आय होप तुम्हाला व्यवस्थित लेवल समजले असतील.
व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत फॅमिलीपर्यंत जे पण तुमचे नातेवाईक आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण की तुम्हाला माहिती आहे आपला व्हिडिओ बऱ्यापैकी त्यातून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.